श्रद्धावान आहे त्या व्यक्तीचं जीवन खाली नाही म्हणतात. त्या व्यक्तीचं जीवन म्हणजे असं निरर्थक जात नाही. त्या व्यक्तीच्याकडे एवढं पुण्य राहते त्या परलोकी घेऊन जाताना ते अनंत पुण्य राहते. ओके. आणि त्या पुण्यकर्माने तो व्यक्ती कधी त्याला दुःख कधी मिळत नाही किंवा दुःख असेल त्या ठिकाणी तो कधी जातच नाही. म्हणजे एवढं त्याचं जीवन सार्थकी जातं. म्हणजे खरी संपत्ती कोणती असेल ना तर ती बुद्धरत्न संपत्ती आहे. धम्म आणि संघरत्नाची संपत्ती आहे. ही तुमच्याकडे ठेवा तुम्ही. ही आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्याने अनुकंपाने आपल्याला मिळाली आहे तर ती समजून घेतली पाहिजे. आता ही जी श्रद्धा जी आहे ही श्रद्धा एक सद्गुण आहे. सद्गुण म्हणजे काय? तो आपल्या हृदयामध्ये ते साठवून ठेवलेला गुण आहे तो, नाही का? पण ते प्रकट होताना फक्त आपल्या भगवंताप्रती धम्मा संघाप्रती आपण व्यक्त करताना ती शरीराने आपल्या प्रकट झाली पाहिजे. रिस्पेक्ट करताना कसं वंदन करणे आहे किंवा मग आणखी आपण बुद्धांच्या जिथे आपण राहतो जेवढा आपण सन्मान देतो जसं साक्षात भगवान आहे आणि जेवढा आपण रिस्पेक्ट देता येईल किंवा आपण सन्मान करतो किंवा ज्याच्यात त्यांची सेवा करता येते तशा पद्धतीने भाव प्रकट केला पाहिजे. तुम्हाला आता कल्पना नसावी की आपण वाटते की मूर्तीमध्ये बुद्ध आहेत का? नाही आहेत म्हणतो, नाही का? परंतु आपल्याला फिलिंग आली पाहिजे की बुद्ध म्हणजे ही मूर्तीमध्येच बुद्ध आहे, नाही का? म्हणजे भगवान बुद्धाला प्रतिस्वरूप जिवंत स्वरूपामध्ये आपल्याला पाहता आलं पाहिजे मूर्तीमध्ये. परंतु ती लोखंडाची असेल दगडाची असेल ती मूर्ती म्हणजे बुद्ध नाही आहे. बुद्ध म्हणजे जे बुद्धांमध्ये जे गुण आहे, नाही का? तुम्ही बुद्धांमध्ये गुण म्हणता इतिपिसो भगवान आदी गुण म्हणता, नाही का? सम्मा समबुद्ध आपले भगवान अनंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्याचरण. मग हे बुद्ध आहे आणि या प्रकारचे बुद्ध आपल्याला जीवमान स्वरूपात जे बुद्ध आहेत जसे तसेच आपल्याला मूर्तिमान आपल्याला बुद्धाच्यामध्ये दिसले पाहिजे. मग जिथे आपण बुद्ध पूजा स्थान ठेवतो मग तिथे तशी फिलिंग आली पाहिजे की भगवान इथे आहे. मग तुम्ही शरीराने ज्या प्रकारे तुम्ही रिस्पेक्ट तुम्ही देतात, सन्मान देता किंवा भगवंताला जीवमान स्वरूपात असल्यासारखं तुम्ही जिथे जे काय समजा तुम्ही फुलाने पूजा करता, भगवंताला पाणी दान देता किंवा अन्य काही तुम्ही दान करता ते पुण्य तुम्हाला मिळतात. ओके. त्याच्याच पद्धतीने धम्माला सुद्धा तुम्ही सन्मान दिला पाहिजे आणि संघाला सुद्धा. मग ते वाणीने बोलताना सुद्धा एक सन्मानजनक आपण शब्द वापरले पाहिजे, नाही का? आणि चुकूनही म्हणजे असं कधी आता बुद्ध आपल्याकडे नाही आहेत आपण समजा आपण काहीतरी असे अभद्र शब्द वापरला आपल्याला वाटते की ऐकण्यासाठी कोणी नाही आहे. परंतु कर्म हे आपल्या चित्तामध्ये बनते, चेतनेने कर्म बनते आणि त्याचा विपाक फार भयानक राहतो, नाही का? म्हणून असं कधी होऊ नये. बुद्धांचा अपमान होईल असं कधी बोलू नये आणि कधी शरीराने कृती करू नये. म्हणून बघा आमच्या श्रीलंकेमध्ये तिकडचे लोक नाही ते भारताच्या दिशेने कधी पाय करून झोपत नाही. ओके. आता देश तर फार दूर आहे. आता आपल्या घरामध्ये जिथं बुद्ध आहे मग तिकडे आपण पाय केले पाहिजे का? नाही केले पाहिजे. भगवंताकडे आपण पाठ करू नये लगेच. ओके. थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर मग पलटलं पाहिजे, नाही का? पाठीमागे गेलं. किंवा बुद्धिस्ट कंट्रीचे लोक असे भगवंताला सन्मान दाखवतात. आता ती एक औपचारिकता मात्र नाही आहे, नाही का? ती त्यांची श्रद्धा आहे. मग श्रद्धा प्रकट होण्याचं ते एक लक्षण आहे. म्हणजे आपण त्यातून श्रद्धा प्रकट व्यक्त करतो. दुसरं माध्यम आहे का? नाही. तसंच मग बोलताना आपण कधीही असं एकेरी असं नाव कधी घेऊ नये, नाही का? आपण आपल्या घरातल्या सुद्धा मोठ्या माणसाचं एकदम नाव घेतो का? नाही. आपण तसा सन्मान देतो. मग भगवंताला तसं बोललं पाहिजे का? नाही. आपण भगवंताला तसंच बोलताना मग सन्मानपूर्वक आपण वचन बोललं पाहिजे, नाही का? मग तशा पद्धतीने वाणीतून बुद्धगुण बोलून सन्मान व्यक्त केला पाहिजे. शरीराने सुद्धा तो श्रद्धा आपली व्यक्त केली पाहिजे. मग ते श्रद्धा प्रकट करण्यासाठी आपण जे काय समजा भगवंताच्या सेवेसाठी आपण करतोय इव्हन आपण वंदना मात्र जरी करू शकतो, फक्त उठल्याबरोबर भगवंताला वंदन जरी करू शकलो ही भगवंताची सेवाच नाही का? आणि भगवंताची सेवा म्हणजे साधी सेवा आहे का? नाही. फार मोठी सेवा आहे. लोक या संसारामध्ये भरपूर लोक असतात. कोणी राजाची सेवा करते, कोणी एखाद्या ब्राह्मण लोकांची सेवा करतो, कोणी व्यक्ती पैसेवाल्या माणसाची सेवा करतो, नाही का? किंवा कोणी अन्य कोणत्या व्यक्तीची सेवा करतो. त्याही सेवा नाहीत असं नाही आहे, सेवाच आहे. परंतु या संसारामध्ये सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल तर ती बुद्धांची सेवा आहे, नाही का?
आणि आपल्याला ते करण्याचं सौभाग्य मिळते. आता ते फक्त दक्ष बनलं पाहिजे की ते सेवाचं पुण्य आपल्याला कसं मिळवता येते, नाही का. बघा, शेतकरी जर दक्ष असेल समजा, म्हणजे त्याच्याकडे दक्ष म्हणजे काय, बुद्धिमान असेल, तर बरोबर त्याला त्याच्याकडे शेती जर आहे, सुपीक जमीन आहे, पहिला पाऊस पडला की ते बरोबर त्याच्यामध्ये पेरणी करतो, त्याची पूर्ण म्हणजे पेरणी करतो, रखवाली करतो आणि त्याचं धान्य घेतो. जर तो दक्ष नसेल तर मग तसे तो करू शकत नाही, किंवा तसं नाही केलं तर मग त्याला वाटतं की असं नुसतं टाकून दिलं त्याने किंवा अवेळी वेळी टाकून दिलं तर त्याला योग्य वेळामध्ये धान्य भेटत नाही. त्या पद्धतीने आता तुम्ही साधारण असं जीवन जगत आहे, नित्य जीवनानुसार जीवन जगता जगता तुम्ही लहानाचे मोठे झाले, तरुण झाले, तरुणाचे आता म्हातारपणाकडे आले, नाही का. म्हणजे असं जीवन जगत, पण तुम्ही दक्ष बनले नाही त्या पुण्याचे बीज रोपण्यासाठी, मग जीवन असंच राहते. त्या म्हणजे दक्ष नसलेल्या, हुशार नसलेल्या शेतकऱ्यासारख्याला त्याला काहीच मिळत नाही. मग तुम्ही जर समजा असे दिवसामागून दिवस घालवले, वर्षामागून वर्षे घालवले, तुम्हाला हे मिळाले, बुद्ध मिळाले आहेत, पण तिथे तुम्हाला संधी त्याचा फळ मिळून घेत नाही, नाही का. तर मग काही मिळेल का, नाही. मग घेऊन जाण्यासाठी